नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राष्ट्रीय शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यात आला तर ज्यांचा मोलाचा वाटा आहे असं म्हणावं लागेल. जे नांदणीचे सागर शंभू शेट्टे आहेत, एकेकाळी स्वाभिमानीचे कट्टर कार्यकर्ते असणारे, निवडणुकीच्या काही दिवसापूर्वीच त्यांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या राष्ट्रीय शाहू विकास आघाडीत प्रवेश केला आणि या नांदणीमधून राष्ट्रीय शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना त्यांनी चांगल्या भरघोस मताधिक्यानं निवडून आणलेला आहे. आपल्यासोबत सागर शंभू शेट्टे आहेत. काय सांगाल, आज राष्ट्रीय शाहू विकास आघाडीचे उमेदवार आपल्या मतदारसंघातून विजय होतात, स्वाभिमानीचा बालेकिल्ला आणि तिथं आता राष्ट्रीय शाहू विकास आघाडीचे उमेदवार विजय होतात, काय सांगाल? या तालुक्याचे भाग्यविधाते आमदार विकास पुरुष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांनी केलेलं विकास काम आणि त्या विकासाची घोडदौड तशीच चालू राहावी या उद्देशानं मी कोळी बहिणींना घेऊन त्यांच्या गटामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारी सार्थ ठरवून आम्ही आज विजय भरघोस मतानं त्यांना विजयी करून आणलं. याच्यामध्ये सर्व श्रेय हे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि माझ्यासोबत आलेले सर्व कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून प्रचार यंत्रणांमध्ये काम केलं. या सर्व कार्यकर्त्यांचंही यश आहे. येणाऱ्या काळामध्ये यड्रावकर साहेबांनी जे विकासाची घोडदौड या तालुक्यामध्ये चालू ठेवलेली आहे, ही घोडदौड तशाच पद्धतीनं पुढे नेण्यासाठी कोळी बहिणींच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी जिथे जिथे लोकांचे अपेक्षा असतील त्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. राष्ट्रीय शाहू विकास आघाडीमध्ये आपण प्रवेश केला आणि तिथून आताही 15 ते 3 आठवड्यापूर्वीपासूनची आपली वाटचाल या पक्षामध्ये सुरू आहे. इथून पुढची तुमची जी वाटचाल आहे, जी काम आहे, ती राष्ट्रीय शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून कशा पद्धतीने असतील? निश्चितपणानं आमदार साहेबांच्या कार्याला कार्य बघूनच मी त्यांच्या सोबत येण्याचा विषय केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्व निवडणुका असतील किंवा पुढचे सर्व राजकीय वाटचाल असेल ते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली इथून पुढे सक्षमपणाने आम्ही काम करत आहोत. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.